नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण 2026-27 या सत्रासाठीच्या शासकीय ITI दिंडोरीच्या कोपा प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. तंत्रज्ञानाच्या या सुपरफास्ट युगात डिजिटल क्षेत्रात करिअरची सुरुवात कशी करायची याची ही एक उत्तम संधी आहे. आजकाल नुसतं पुस्तकी ज्ञान पुरेसं नसतं, तर हातात प्रत्यक्ष कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच या माहितीचा आपण सखोल आणि रंजक आढावा घेणार आहोत. 10वी झाली की पुढे नक्की काय करायचं हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात हमखास येतोच. पारंपरिक कॉलेजच्या वाटेवर जायचं की थेट नोकरी देणाऱ्या एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करायची असा तो संभ्रम असतो. ज्यांना कम्प्युटर आणि तंत्रज्ञानाची आवड आहे त्यांच्यासाठी पारंपरिक शिक्षणापेक्षा थेट कौशल्यांवर आधारित शिक्षणाचा एक अतिशय भक्कम मार्ग उपलब्ध आहे. योग्य वेळी योग्य कौशल्य शिकलं की करिअरची गाडी एकदम सुसाट धावायला लागते. आता सर्वांत आधी हे समजून घेऊया की हा COPA नक्की आहे तरी काय. तर COPA म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट. या कोर्सची सर्वांत भारी आणि जमेची बाजू म्हणजे यासाठी फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत. IT क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कुठल्याही मोठ्या आणि महागड्या डिग्रीची वाट बघण्याची अजिबात गरज नाही. शालेय शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी थेट एका व्यावसायिक जगात या माध्यमातून पाऊल ठेवू शकतात. बरं, प्रवेशाची अट जरी फक्त 10वी पास असली तरी 2026-27 या सत्राचा अभ्यासक्रम मात्र एकदम अप टू डेट आणि ॲडव्हान्स्ड आहे. हा अभ्यासक्रम असा डिझाईन केलाय की अगदी शून्यातून सुरुवात करणारा विद्यार्थीही थेट आधुनिक इंडस्ट्रीसाठी तयार होईल. आजच्या मार्केटमध्ये नक्की कोणत्या गोष्टींची डिमांड आहे ते ओळखून हा कोर्स बनवला गेलाय. त्यामुळे एक सामान्य विद्यार्थी ते एक स्मार्ट IT प्रोफेशनल असा हा प्रवास खऱ्या अर्थाने सोपा आणि शक्य होतो. आता या कोर्समध्ये नक्की काय शिकायला मिळतं, तर यात प्रामुख्याने 4 अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी कम्प्युटर बेसिक्स अँड ऑपरेटिंग सिस्टीम, ज्यामुळे तंत्रज्ञानाचा पाया अगदी पक्का होतो. त्यानंतर येतं इंटरनेट, ई-कॉमर्स अँड सायबर सिक्युरिटी. आजच्या डिजिटल जगात माहिती सुरक्षित ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे वेगळ्याने सांगायला नकोच. तिसरा आणि सर्वात डिमांडिंग भाग म्हणजे जावास्क्रिप्ट आणि पायथन प्रोग्रॅमिंग. सध्या संपूर्ण जगभरात या कोडिंग भाषांचा बोलबाला आहे. आणि शेवटी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ज्यातून प्रचंड मोठ्या डेटाचं व्यवस्थापन कसं करायचं ते शिकायला मिळतं. थोडक्यात सांगायचं तर हा अभ्यासक्रम म्हणजे एकदम कम्प्लीट पॅकेज आहे. अशी एकदम अद्ययावत कौशल्य शिकून झाल्यावर नोकरीच्या संधी कुठे मिळतात ते पाहणं खरंच रंजक आहे. COPA कोर्स पूर्ण झाल्यावर फक्त प्रायव्हेट IT कंपन्यांमध्येच नाही तर अनेक सरकारी विभागांमध्येही नोकरीचे दरवाजे उघडतात. सध्या सर्वच सरकारी कार्यालयांचं वेगाने डिजिटायझेशन होत आहे, त्यामुळे तिथेही अशा प्रशिक्षित लोकांची खूप गरज असते. म्हणजेच एका बाजूला प्रायव्हेट सेक्टरमधल्या अमर्याद संधी आणि दुसऱ्या बाजूला सरकारी नोकरीतील सुरक्षितता असे दोन्ही भक्कम पर्याय इथे उपलब्ध होतात. आपण जे अभ्यासक्रमाचे टप्पे पाहिले त्याचा प्रत्यक्ष नोकरीत कसा फायदा होतो ते पाहूया. डेटाबेस आणि प्रोग्रॅमिंग शिकल्यामुळे डेटा एंट्री ऑपरेटर किंवा IT सपोर्ट टेक्निशियन म्हणून अतिशय सहजपणे काम करता येतं. याशिवाय ऑफिस असिस्टंट आणि कम्प्युटर लॅब असिस्टंट सारख्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्याही अगदी आत्मविश्वासाने सांभाळता येतात. सायबर सिक्युरिटी आणि सिस्टम्सचं ज्ञान असल्यामुळे कुठलीही तांत्रिक अडचण सोडवणं हे डाव्या हातचा खेळ होऊन जातो. तर या सगळ्या जबरदस्त करिअर संधी पाहिल्यानंतर आता थोडं प्रवेश प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. नाशिक जिल्ह्यातील शासकीय ITI दिंडोरी येथे 2026-27 या नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. एका शासकीय संस्थेकडून मिळणारे हे दर्जेदार शिक्षण आणि प्रमाणपत्र असल्यामुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये एक वेगळंच वजन आणि महत्त्व प्राप्त होतं. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी आणि शंकांच्या निरसनासाठी थेट संस्थेशी संपर्क साधता येईल. यासाठी ट्रेड इन्स्ट्रक्टर आदरणीय इंगळे DL सर यांचा 9405810489 हा संपर्क क्रमांक उपलब्ध आहे. प्रवेशाच्या तारखा काय आहेत, कागदपत्रे कोणती लागतील, ही सगळी अधिकृत माहिती या क्रमांकावर कॉल करून अगदी सहज मिळवता येईल. शेवटची एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, या कोर्ससाठी जागा खूपच मर्यादित असतात, त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान अगदी वेगाने बदलत आहे आणि त्यासोबतच नोकरीच्या पद्धतीसुद्धा. या संपूर्ण विश्लेषणातून एकच गोष्ट समोर येते, केवळ जुन्या पारंपरिक शिक्षणावर अवलंबून राहण्यापेक्षा थेट आणि प्रॅक्टिकल कौशल्य देणारा हा मार्ग भविष्यातील डिजिटल आव्हानांसाठी आपल्याला किती सक्षम करेल. वेगाने बदलणाऱ्या या जगात अशी व्यावहारिक कौशल्य आत्मसात करणे हाच खऱ्या अर्थाने स्थिर आणि सुरक्षित भविष्याचा पाया ठरू शकतो, नाही का? यावर नक्की विचार करा.